नमस्कार मंडळी, जय सद्गुरू, जय शिवराय। आज मी मिरचीमध्ये सारण भरून मिरचीची भजी बनवत आहे। ही भजी चवीला खूप छान लागते। तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता। भाजीची तुम्हाला गरजच वाटणार नाही। यासाठी मी या अशा ताज्या मिरच्या घेतल्या आहेत। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत। जर तुम्हाला तिखट मिरची आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची पण वापरू शकता। मी मिरच्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत आणि प्रत्येक मिरचीला मी अशी चीर देत आहे आणि आतमधलं बी काढून घेत आहे। तुम्हाला जर बी काढून नसेल घ्यायचं तर बी ठेवू शकता तुम्ही। अशा प्रकारे मी सर्व मिरच्या चीर देऊन घेते। यासाठी आता आपण सारण तयार करूया। 1 वाटी मी सुक्या खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। सुकं खोबरं आणि शेंगदाणा दोन्ही मी भाजून त्याचा कूट केला आहे। थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या मी बारीक ठेचून घातल्या आहेत। बघा, हे अशा प्रकारचे मिश्रण तयार झालं आहे। आता हे आपण मिश्रण मिरचीमध्ये भरून घेऊया। हे सारण मिरचीमध्ये व्यवस्थित असं दाबून दाबून भरून घ्या। प्रत्येक मिरचीमध्ये अशा प्रकारे हे सारण भरून घ्या। ही मिरची चवीला खूप छान लागते आणि ही मिरची आपण प्रवासातही घेऊ शकतो। 2 दिवस आरामात टिकते। अशा प्रकारे मी या सर्व मिरच्या मध्ये वाटण भरून घेते। आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन घेतलं आहे। हे बेसन आपल्या घरचंच बेसन आहे आणि 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। हळद आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडासा ओवा घातला आहे, हिंग घातली। बेसन हे पचायला थोडा जड असतं म्हणून ओवा आणि हिंग घालायला विसरू नका। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या। पिठाला गुठली राहून देऊ नका। हे पीठ जास्त पातळही करू नका आणि जास्त जाडी ठेवू नका। बघा, अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घ्या। आता या पिठामध्ये एक मिरची अशी घेऊन व्यवस्थित पिठामध्ये घोळून तेलामध्ये सोडून द्या। अगोदर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल गरम झाल्यावरच मिरची सोडा। अशा प्रकारे सर्व मिरच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये सोडून द्या। बनवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका। अशा प्रकारे मिरची भजी तळून घ्या। जास्त गॅस फास्ट ठेवू नका। उलटी पलटी करून व्यवस्थित तळून घ्या। ही भजी मंद आचेवरच तळून घ्या। जास्त गॅस फास्ट करू नका, त्यामुळे काय होईल, वरचं आवरण एकदम करपून जाईल आणि आतमधलं पीठ कच्चंच राहील। मी मिरची भजीचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तुम्ही नक्की पहा आणि तिथे पण मला लाईक करायला विसरू नका। मी बनवलेला मिरचीचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद।